नमस्कार. आपल्यासमोर जे आकडे दिसत आहेत ते पहिल्यांदा पाहिल्यावर एखाद्या किचकट कोड्यासारखे वाटू शकतात. पण खरं सांगायचं तर हे फक्त आकडे नाहीत. ही आहे नाशिक जिल्ह्यातल्या शिक्षक भरतीची कहाणी. चला तर मग आज आपण मिळून हे कोडं सोडूया आणि या आकड्यांमागे नेमकं काय दडलंय ते समजून घेऊया. हे बघा, हा आहे तो तक्ता. कितीतरी रकाणे, ओळी आणि सगळीकडे नुसते आकडेच आकडे. हे सगळं बघून सुरुवातीला थोडं गोंधळल्यासारखं होणं अगदी साहजिक आहे. पण काही काळजी करू नका. आपलं कामच आहे की या आकड्यांच्या गर्दीतून नेमका अर्थ शोधून काढायचा. कुठल्याही सांख्यिकीय विश्लेषणाची सुरुवात ही अशीच कच्च्या माहितीपासून होते. तर मग खरा प्रश्न हा आहे की ही सगळी आकडेवारी आपल्याला नेमकं काय सांगू पाहते. चला आपण जणू काही डेटा डिटेक्टिव्ह बनूया आणि या आकड्यांमागे दडलेली खरी गोष्ट काय आहे ते शोधून काढूया. ठीक आहे, तर पहिला टप्पा आहे माहितीचं विश्लेषण. सुरुवात करूया सर्वात मोठ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या आकड्यांपासनं. पहिला आकडा आहे 11,186. ही आहे जिल्हा परिषदेने नाशिक जिल्ह्यासाठी अधिकृतपणे मंजूर केलेल्या शिक्षक पदांची एकूण संख्या. सोप्या भाषेत सांगायचं तर कागदावर एवढे शिक्षक असायलाच हवेत. आणि आता बघा हा आकडा 10,095. हे ते शिक्षक आहेत जे सध्या त्या पदांवर खरंच काम करत आहेत. म्हणजे ही झाली जमिनीवरची परिस्थिती. आणि इथेच आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कळते. जेव्हा आपण मंजूर पदांमधून कार्यरत शिक्षकांची संख्या वजा करतो तेव्हा आपल्याला आकडा मिळतो 1095. ही आहे नाशिक जिल्ह्यातल्या शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांची संख्या. पण या जवळपास 1100 जागा नेमक्या कुठे रिकाम्या आहेत? जरा या आलेखाकडे बघा. आपल्याला लगेच लक्षात येईल की नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 201 जागा रिक्त आहेत. त्याच्यानंतर मालेगावमध्ये 161 आणि निफाडमध्ये 91 जागा. म्हणजे या भागांमध्ये शिक्षकांची गरज खूप जास्त आहे. आता अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट पाहूया. कोणत्या विषयांच्या शिक्षकांची सगळ्यात जास्त कमतरता आहे? आकडेवारी आपल्याला सांगते की गणित आणि विज्ञान विषयांसाठी तब्बल 366 जागा रिकाम्या आहेत. त्याखालोखाल भाषा विषयांसाठी 326 आणि पदवीधर शिक्षकांसाठी 277 जागा रिकाम्या आहेत. चला आता दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. रिक्त पदांची कहाणी. आत्तापर्यंत आपण मुख्य आकडे पाहिले, पण याच डेटामध्ये काही आश्चर्याचे धक्के देणारे तपशीलही लपलेले आहेत. इथे बघा हे किती रंजक आहे. एका बाजूला बहुतेक विषयांमध्ये शिक्षकांची कमतरता दिसतीये, पण दुसरीकडे सामाजिक शास्त्र या विषयात उणे 25 रिक्त जागा दिसतायत. उणे 25 याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा होतो की या विषयात जेवढ्या जागा मंजूर आहेत त्यापेक्षा 25 शिक्षक जास्त काम करत आहेत. ही एक अनपेक्षित पण खूप महत्त्वाची माहिती आहे, नाही का? तर ह्या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ होते, आणि ती म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात गणित, विज्ञान आणि भाषा या विषयांच्या शिक्षकांची खूप मोठी कमतरता आहे. चला आतापर्यंत आपण काय शोधलं ते थोडक्यात बघूया. नाशिक जिल्हा परिषदेत एकूण 1095 जागा रिक्त आहेत. त्यातही नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात सर्वाधिक कमतरता आहे. गणित, विज्ञान आणि भाषा शिक्षकांची सगळ्यात जास्त गरज आहे. आणि हो, एक अनपेक्षित गोष्ट म्हणजे सामाजिक शास्त्राचे शिक्षक गरजेपेक्षा जास्त आहेत. आता तिसरा आणि शेवटचा टप्पा. हे आकडे महत्त्वाचे का आहेत? ठीक आहे, आपण आकडे पाहिले, त्यांचं विश्लेषण केलं, पण या आकड्यांचा आपल्या मुलांच्या, समाजाच्या खऱ्या आयुष्यावर काय परिणाम होतो? शिक्षकांची ही जी रिक्त पदं आहेत त्याचा थेट परिणाम वर्गातील विद्यार्थ्यांच्या संख्येवर होतो. प्रत्येक विद्यार्थ्याकडे किती लक्ष दिलं जातं यावर होतो. आणि पर्यायाने शिक्षणाच्या एकूण गुणवत्तेवर होतो. जिथे शिक्षक कमी तिथे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणूनच आपल्या परिसरातील अशी आकडेवारी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण यामुळे एक नागरिक म्हणून आपण आपल्या समाजाच्या गरजा काय आहेत आणि त्यावर उपाय काय असू शकतात याबद्दल अधिक जबाबदारीने आणि माहितीच्या आधारावर बोलू शकतो. तर हे सगळं पाहिल्यानंतर एक प्रश्न नक्कीच आपल्या मनात यायला हवा की नाशिकचं तर आपण पाहिलं, पण आपल्या स्वतःच्या भागातील शाळांबद्दल तिथले आकडे काय सांगतात? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?